पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन हे विस्कळीत झालं होतं। पालघरमधील नदी नाले आधीच ओसंडून वाहत होते, त्यात धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडून सूर्या नदीत मोठा विसर्ग करण्यात आला, त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला। दरम्यान उर्से कॉलनी पाड्याजवळ सूर्या नदीच्या मध्यभागी असलेल्या दाभाडी बेटावर भाताची रोपं लावण्यासाठी गेलेले ग्रामस्थ गेल्या 24 तासांपासून अधिक काळ अडकून पडले होते। एबीपी माझाचा प्रतिनिधी संतोष पाटीलने ही माहिती आपल्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवली आणि त्यानंतर एनडीआरएफचं पथक आणि स्थानिक पोलिसांनी आज बचाव कार्य करून अडकलेल्या नागरिकांची सुटका केली। दरम्यान पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक हे उद्या पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत। पालघरमध्ये काल मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत होते। धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले होते आणि जवळपास 1 लाखपेक्षा जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत होता, त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला होता आणि त्याच्याचमुळे गावांमध्ये पाणी शिरलं होतं। जे उर्से कॉलनीपाडा आहे, या कॉलनीपाड्यातली काही लोक आहेत ती जे सूर्या नदीच्या मध्ये एक दाभाडी बेटा तिथे गेली होती, त्याच ठिकाणी आपण आहोत। आता बचाव कार्य आहे ते एनडीआरएफ कडून करण्यात येते। आपण पाहू शकतो की आता ह्या लोकांना रेस्क्यू केले जात आहे, बचाव कार्य सुरू आहे। एनडीआरएफची टीम दाखल झालेली आहे। गेले 24 तास ही लोक ह्या बेटावरती अडकून पडले होते। चारही बाजूने नदीचा पूर होता आणि मध्ये हे बेट आहे। आपण बघू शकतो की आज एनडीआरएफची टीम जी आहे ती दाखल झालेली आहे। ह्याच्यामध्ये एक लहान मूलसुद्धा आहे, 5 महिला आहेत आणि काही पुरुष आहेत। त्यांना आता ह्या एनडीआरएफ जे आहे ते बोटीच्या सहाय्याने इकडे घेऊन येत आहे। या संदर्भात जशी आम्हाला माहिती मिळाली, प्रशासनाला माहिती मिळाली, तात्काळ ज्या ठिकाणी अडकून पडले होते त्या ठिकाणची परिस्थिती पाहत आहे। सूर्या नदीची जी बाजू आहे त्या ठिकाणी ही बेट आहे। कालच्या पावसाच्या जोरामुळे त्या ठिकाणी पोहोचणं शक्य नव्हतं। त्या तातडीने आपण जसं प्रशासनाला माहिती मिळेल तात्काळ त्या ठिकाणी एनडीआरएफ हा एवढा वेळ गेला तरी ती लोक तग धरून होती आणि आज त्यांनी जो ते बाहेर आलेले आहेत त्यांना आता इथे बाहेर काढण्यात येते। आपण बघू शकतो महिला आहेत, काही वृद्ध महिला सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये एक दिसते आहे। अगदी त्यांच्या सामानासहित आता बाहेर आलेले आहेत। अगदी त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण होतं, मात्र आता त्यांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। सांगाल किती वेळ तुम्ही अडकून पडले होते? कालची काल पाऊस फार होता ना, हा तर एकदम उंच पाणी आला ना, हा तर आम्हाला एकदा पण हे हा भीती वाटत होती का? भीती वाटत होती? वाटत होती ना, काय आम्ही दडलो तिकडे एवढा पाऊस पडायला लागला ना। किती पूर होता वरती? फार आपण बुडला ते। हा आता तुम्हाला बाहेर काढलंय, कसं वाटतंय? आता बरं वाटते। बरोबर 36 तास झाले असतील। अच्छा, काय कसे का अडकले? काय कारण होतं? कारण आम्ही तिकडे शेती लावायला गेलेलं होतं। हां, अचानक मोठा पूर आला आणि आम्ही तिकडे अडकलो।